परमेश्वराची स्तुती असो। उद्या सकाळी माझा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि त्यामध्ये जे वचन आहे ते आहे मत्तई 2 अध्याय आणि 12 वचन या विषयी बोलण्यात आलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे आणि ते आपण पाहायला विसरू नका, कारण त्यामध्ये परमेश्वराने जे आपल्याला सांगितलेलं आहे, माहिती दिलेली आहे की हेरोद राजानं जे काही सांगितलं होतं की मागील लोकांना तुम्ही मला येऊन सांगा की येशू बाळाचा जन्म कुठे होणार आहे, परंतु देवानं त्यांना सांगितलं होतं, मागील लोकांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की तुम्ही हेरोद राजाकडे जाऊ नका आणि दुसऱ्या मार्गाने परत जावं म्हणून। कारण का तर हेरोद राजाची योजना होती येशू बाळाला ठार मारण्याची, परंतु परमेश्वरानं स्वप्नात दर्शन देऊन त्या लोकांना सांगितल्यामुळे ते गेले आणि दुसऱ्या मार्गाने गेले आणि आपल्या देशाला परत गेले। आणि तसंच त्यामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वर खरं ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो त्यावेळेला आपले जे व्यक्तिमत्व आहे किंवा आपले जे योजना आहेत त्या खरोखर बदलल्या जातात आणि परमेश्वराच्या मार्गाने चालायला देवबाप आपल्या सगळ्यांना सहाय्य करतो आणि मदत करतो। तर उद्या सकाळी कृपा करून माझा हा संदेश पाहायला विसरू नका आणि कृपया आमचे चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्यू।